Dear students, welcome once again in the bridge course of the Standard 10. Let's see competency learning outcome statement 8. It is about read carefully to understand a new concept idea. Activity number 2. Now look at the first point. Instruction for teachers and parents and facilitators. Ask the students to read the passage carefully. Ask them to solve the given task by referring the given text. टीचर्स आणि पॅरेंट्ससाठी त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की विद्यार्थ्यांना आपण पॅसेज काळजीपूर्वक वाचायला सांगायचं आहे आणि त्यानंतर जे टास्क दिलेलं आहे ते आपण त्यांना सोडवायला सांगायचं आहे. नाउ लुक ॲट द सेकंड पॉइंट. Instructions for students. First, read the given passage carefully. आपण तो पॅसेज विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. In task 1, match the contents of group A with group B. म्हणजे टास्क 1 मध्ये तुम्हाला काय करायचे विद्यार्थ्यांना की ग्रुप A मधला जो कंटेंट आहे तो ग्रुप B मध्ये त्याची जोडी लावायची आहे. In task 2, state whether the given statements are true or false. दुसऱ्या टास्क मध्ये विद्यार्थ्यांना काय करायचंय तर दिलेले जे वाक्य आहेत ती वाक्य चूक आहेत की बरोबर आहे ते सांगायचंय. आता नेक्स्ट काय दिलेले आपण इथे डायरेक्ट लर्निंग ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा इथे. लर्निंग ऍक्टिव्हिटी यामध्ये read the following passage and complete the task given below. काय करायचं आपल्याला इथे हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्या पॅसेजच्या खाली जे टास्क आपल्याला दिलेला आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आता मी सुरुवातीला हा पॅसेज पूर्ण वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण टास्क 1 आणि टास्क 2 सोडवूया. Hi Lucia, how are you? It was so nice to meet you last week in Sydney at the sales meeting. How was the rest of your trip? Did you see any kangaroos? I hope you got home to Mexico City okay. Anyway, I have the documents about the New Berlin offices. We are going to be open in 3 months. I moved here from London just last week. They are very nice offices and the location is perfect. There are lots of restaurants, cafes, banks in the area. There is also public transport. We are next to U-Bahn, that is the name for the metro here. Maybe you can come and see them one day. I would love to show you Berlin, especially in the winter. You said you have never seen snow. You will see lots here. Here's a photo of you and me at the restaurant in Sydney. That was a very fun night. Remember the singing Englishman? Crazy. Please send me any other photos you have of that night. Good memories. Please give me your email address and I will send you the documents. Bye for now. Mikhail. आता विद्यार्थ्यांना हा पॅसेज कशाविषयी आहे कळालं. हा पॅसेज मिकेलने कोणाला लिहिलाय? लुसियाला लिहिलेला आहे. बरोबर आहे. हा एक मेसेज आहे. त्यांनी काय सांगितलंय सुरुवातीला मिकेलने विचारलंय लुसियाला की तू कशी आहेस. इट वॉज नाईस टू मीट यू लास्ट वीक इन सिडनी. म्हणजे गेल्या आठवड्यात मी सिडनीला तुला भेटलो होतो. ते खूप छान होतं. कुठे भेटलो होतो? ऍट द सेल्स मीटिंग. सेल्स मीटिंग मध्ये भेटलो होतो. हाऊ वॉज द रेस्ट ऑफ युअर ट्रिप. राहिलेली तुझी ट्रिप कशी झाली?
डिड यू सी एनी कांगारूज, तिथे तू काही कांगारूज पाहिलेस का? आय होप यू गॉट होम टू मेक्सिको सिटी. ओके. आणि त्याने असंही आशा केली आहे की तू मेक्सिको सिटीमध्ये परत तुझ्या घरी व्यवस्थित गेली असशील. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय, माझ्याकडे बर्लिन ऑफिसेसचे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि वी आर गोइंग टू ओपन इन 3 months, आणि ते ऑफिस आपण पुढच्या 3 महिन्यामध्ये ओपन करणार आहोत. आय मूव्ह हिअर फ्रॉम लंडन, म्हणजे लंडन मधून मी इथे लास्ट आठवड्यात, गेल्या आठवड्यात आलो आहे. आणि इथले ऑफिस जे आहेत ते खूप छान आहेत आणि लोकेशन सुद्धा खूप परिपूर्ण म्हणजे छानच आहेत. देअर आर लॉट्स ऑफ रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत, बँक्स आहेत त्या एरियामध्ये. आणि त्यामुळे त्याचप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. आणि आपलं जे ऑफिस आहे ते कुठे आहे, तर यू भान, म्हणजे हे मेट्रोचं नाव आहे, त्या मेट्रोच्या पुढे आपलं ऑफिस आहे. मे बी यू कॅन कम अँड सी देम वन डे, तू इथे एक दिवस येशील आणि तू कदाचित ते पाहशीलही. आणि तिने काय सांगितलंय, आय वुड लव्ह टू शो यू बर्लिन, मला तुला बर्लिन दाखवायलाही खूप आवडेल. स्पेशली कधी आवडेल, विंटर सीझन मध्ये. आणि तो बोलतो की यू सेड यू हॅव नेव्हर सीन स्नो, तू असंही म्हणलीस की तू कधी स्नो पाहिला नाहीस. यू विल सी लॉट्स हिअर, इथे तू खूप बर्फ पाहशील. त्यांनी सांगितलं की हा एक फोटो आहे तुझा आणि माझा रेस्टॉरंट मधला, सिडनी मधला. आणि तो दॅट वॉज अ व्हेरी, ती जी रात्र होती ती खूप मजेशीर रात्र, म्हणजे मजा केली आपण त्या रात्रीमध्ये. आणि मला त्या रात्रीमध्ये एक इंग्लिश म्हणनी गायलेलं गाणंही खूप आठवतंय. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे असे फोटो असतील त्या रात्रीचे, तर तू मला ते पाठव, त्या कारण खूप चांगल्या आठवणी आहेत, गुड मेमरीज आहेत. आणि त्यांनी असंही सांगितलं, तिला रिक्वेस्ट केली आहे मिकेलनी, की लुसियाला, की तू तुझा ईमेल ऍड्रेस दे आणि मी तुला त्याच्यावरती डॉक्युमेंट सेंड करेल. म्हणजे अशा प्रकारचा हा दिलेला एक छोटासा काय आहे, पॅसेज आहे. आणि आता हा मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं आहे. आता याच्यासाठी टास्क 1 आणि टास्क 2 आहे ते आपण सोडू. आता बघा, टास्क 1, मॅच द फॉलोइंग. काय करायचंय आपल्याला, मॅच करायचे. आता मी पहिले ग्रुप ए आणि ग्रुप बी हे पूर्ण वाचून दाखवते. बघा, ग्रुप ए मध्ये प्लेसेस दिलेत. कोणते प्लेसेस आहेत? 1 बर्लिन, 2 लंडन, 3 मेक्सिको सिटी, 4 सिडनी. आता ग्रुप बी मध्ये सेंटेन्सेस आहेत, वाक्य दिलेत. ए, मिकेल अँड लुसिया मेट हिअर. बी, मिकेल्स न्यू ऑफिसेस आर हिअर. सी, मिकेल used to live here. And D, Lucia lives here. आता आपण ह्याची आन्सर्स पाहूया. Now look at the task 2. State whether the sentences are true or false. आपल्याला आता खाली दिलेले जे वाक्य आहेत ते बरोबर आहेत की चूक आहेत ते पाहायचं आहे. आता बघा इथे फर्स्ट सेंटेन्स काय दिलंय, मिकेल अँड लुसिया वेअर फ्रेंड्स फ्रॉम स्कूल. आता हे जे वाक्य आहे ते काय आहे, फॉल्स आहे. का फॉल्स आहे, तर लुकिया आणि मिकेल हे फ्रेंड्स आहेत, शाळेतले फ्रेंड्स आहेत, असा कुठेही रेफरन्स आपल्या पॅसेज मध्ये दिलेला नाही. म्हणून हे वाक्य काय आहे, फॉल्स. आता दुसरं सेकंड बघा, दे वर्क फॉर अ कंपनी दॅट सेल्स थिंग्स. आता याच्यासाठी इथं रेफरन्स दिलेला आहे. बघा कशासाठी, सुरुवातीच वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल कुठला रेफरन्स दिलाय त्यांनी, की पहिलंच वाक्य बघा, सिडनी ऍट द सेल्स मीटिंग. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात येईल की ते दोघं जण कंपनीमध्ये काय करत होते, म्हणजे सेल्स थिंग साठी मीटिंगला आले होते. म्हणजेच हे वाक्य जे आहे सेकंड ते काय येईल, ट्रू येईल. थर्ड बघा, दे न्यू ऑफिसेस आर इन अ व्हेरी गुड लोकेशन. The new offices are in a very good location. न्यू ऑफिसेस गुड लोकेशन होते याच्यासाठी सुद्धा त्यांनी इथे माहिती खूप छान दिली आहे. बघा दुसरं वाक्य दिलंय सेकंड पॅराग्राफ मध्ये, दे आर व्हेरी नाईस ऑफिसेस अँड द लोकेशन इज परफेक्ट. देर आर लॉट्स ऑफ रेस्टॉरंट, कॅफेज, बँक्स इन द एरिया. या वाक्यावरनं आपल्याला हे जे थर्ड सेंटेन्स आहे
ते काय आहे, ट्रू आहे हे समजलं. नाव लुक ॲट द सेंटेन्स नंबर 4. देर इज अ मेट्रो नेक्स्ट टू द ऑफिस. आता इथे इथे बघा दिले, इथे हा जो ही ओळ आहे, वी आर नेक्स्ट टू द यू ब्रहा, दॅट इज द नेम ऑफ द मेट्रो हेअर. म्हणजेच हे वाक्य सुद्धा काय आहे, ट्रू आहे. म्हणजे तुम्हाला याचे आन्सर समजलेले आहेत. मी याचा एक तुम्हाला जस्ट नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी फोटो इथे शेअर करते. नाउ सी द आन्सर्स ऑफ टास्क 1. आता डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत मी इथे बघा. बर्लिन. नंबर 1 बर्लिन. मिकेल्स न्यू ऑफिसेस आर हिअर. त्यानंतर सेकंड लंडन. मिकेल यूज टू लिव्ह हिअर. तिथे राहत होता पूर्वी. थर्ड बघा मेक्सिको सिटी. लुसिया लिव्हज हिअर. मेक्सिको सिटी मध्ये लुसिया राहते. नंबर 4 सिडनी. मिकेल अँड लुसिया मेट हिअर. ते दोघे त्या ठिकाणी भेटले होते. म्हणजे ही पूर्ण माहिती आपल्याला पॅसेज खूप काळजीपूर्वक आणि समजून घेऊन वाचल्यानंतर लिहिता येते. Now see these answers. Task 2. State whether the sentences are true or false. First, Mikhail and Lucia were friends from school. False. They work for a company that sells things. True. Number 3. The new offices are in a very good location. True. Number 4. There is a metro next to the offices. True. Now let's see the solve activity demo. आपण आता सॉल्व ऍक्टिव्हिटी डेमो मध्ये जो पॅसेज दिलेला आहे, टास्क 1 दिलेला आहे, टास्क 2 दिलेला आहे, ते त्यांनी इथे सोडवून दिलेले. ते फक्त पाहूया. बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द टास्क गिवन बिलो. आता मी हा तुम्हाला पॅसेज वाचून समजून सांगते. बघा, the young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran back to the little hole under the ledge, where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. आता हा जो पॅरेग्राफ आहे तो तुमच्या कोर्स बुक मधला आहे. हा जो सीगल म्हणजे समुद्र पक्षाविषयी हा तुम्हाला दिलेला पॅसेज आहे. तो समुद्र पक्षी काय करत असतो, उडण्यासाठी खूप घाबरत असतो आणि त्याचे जे छोटे बहीण भाऊ आहेत ते मात्र छोटे पंख असून सुद्धा उडत असतात. म्हणजे त्यांना खूप कॉन्फिडन्स असतो. त्याच्याबद्दल हा थोडासा दिलेला पॅरेग्राफ आहे. बघा, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. यंग सीगल त्याच्या लेज वरती एकटाच होता. हिज ट्रू ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण आधीच तिथून उडून गेलेले होते, द डे बिफोर म्हणजे 1 दिवसापूर्वी. आणि ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्यांच्यासोबत त्याला
उडण्याची खूप भीती वाटत होती. आणि somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. म्हणजे कधी कधी तो काय करायचा की त्याच्या त्या लेज मधून थोडस पुढे येऊन तो प्रयत्न करायचा उडण्याचा, त्याचे पंख फडफडायचा प्रयत्न करायचा, पण त्याला खूप भीती वाटायची. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. त्याला असं वाटायचं की हा मोठा एवढा समुद्राचा जो विस्तार आहे, तो जो खाली त्याला दिसत होता, तो खूप मोठा आहे. आणि त्याला असं वाटायचं की मी मैलोन मैल खालीच जातो आहे. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. म्हणजे त्याला असं खात्रीच पटली होती की त्याचे जे पंख होते ते त्याला काय करणार नव्हते, आधार देणार नव्हते. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन बॅक अवे टू द लिटिल होल अंडर द लेज. म्हणून तो काय केले, त्यांनी त्याची मान खाली घातली आणि तो परत आपल्या त्या लेज मध्ये जाऊन बसला जिथे तो झोपत होता. Even when each of his brother and little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink. परंतु त्याचे जे छोटेसे भाऊ होते किंवा एक छोटी बहीण होती, ती मात्र त्यांचे पंख लहान असून सुद्धा ते काय करत होते, त्यांचे पंख फडफडून ते मोठी अशी झेप घेत होते आणि ते उडू शकत होते. ही फेल टू मस्टर अप करेज. तो काय मस्टर अप करेज म्हणजे धीर एकवटणे. तो स्वतःचा धीर एकवटण्यामध्ये काय होत होता, अपयशी ठरत होता. म्हणजे भरारी घेण्यासाठी. आणि तो खूप निराश झाला होता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. त्याचे आई वडील त्याच्या सभोवताली त्याला श्रीलिंग म्हणजे लाऊडली मोठ्याने त्याला बोलावत होते, त्याला अपब्रेडिंग करण्यासाठी. आणि मध्येच त्याला घाबरत होते, ते धमकी पण देत होते की जर तू उडला नाहीस तुझ्या लेज मधून तर तुला उपाशी मरायची वेळ येईल, असं ते बोलत होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. परंतु तो काही तिथून हलू शकत नव्हता. असा थोडक्यात पॅसेज दिलेला आहे. आता आपण काय करूया, टास्क बघूया. बघा, आन्सर्स आपल्याला दिलेले आहेत. टास्क 1, मॅच द फॉलोइंग. ए ग्रुप मध्ये त्यांनी काय दिले बघा, दोनच शब्द दिलेत, श्रीली आणि अपब्रेडिंग. आता बी ग्रुप मध्ये त्याचे दोन कोणते शब्द दिलेत, स्कॉल्डिंग आणि लाऊडली. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, श्रीली म्हणजे लाऊडली, जोराने ओरडणे, कर्कश आवाजात ओरडणे असा अर्थ आहे. आणि अपब्रेडिंग म्हणजे स्कॉल्डिंग, म्हणजे खरटपट्टी काढणे, रागावणे. म्हणजे ह्या तुम्हाला जोड्या इथे लावायच्या, म्हणजे दिलेल्याच त्यांनी आहेत, श्रीली. Now look at the task 2. State whether the sentences are true or false. First sentence, the young seagull was not confident about the ability of his wings. True. आपण हे आत्ताच पाहिले की जो यंग सीगल होता त्याला त्याच्या पंखावरती म्हणजे पंखाच्या सामर्थ्यावरती म्हणजे ते उडू शकेल असा त्याला कॉन्फिडन्स नव्हता. तर ट्रू उत्तर दिले, बरोबर. द सिबलिंग्स ऑफ द सीगल हॅड लॉंगर विंग दॅन द सीगल. म्हणजे समुद्र पक्षी जो होता त्या समुद्रापेक्षाही त्याचे जे बहीण भावंड होती त्यांचे जे पंख होते ते त्याच्यापेक्षा लांब होते का, तर नव्हते, ते शॉर्ट होते. म्हणून हे उत्तर त्यांनी फॉल्स असं इथे दिलेलं आहे. आता त्यानंतरचा ऍक्टिव्हिटी बघा, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांनी काय केलं, इथे एक नवीन पॅरेग्राफ त्यांनी आपल्याला इथे सॉल्व्ह करण्यासाठी दिलाय, परंतु यामध्ये मात्र त्यांनी आन्सर्स दिलेले नाहीत. आता आपण वाचून सोडवूया. बघा, मी आता पूर्ण हा पॅसेज जो आहे तो आधी वाचते, तुम्हाला थोडक्यात मराठीत सांगते आणि त्यानंतर आपण टास्क 1 आणि टास्क 2 सोडवूया. हाय सामिया, quick email to say that sounds like a great idea. Saturday is better for me because I am meeting my parents on Sunday. So, if that's still good for you, why don't you come here? Then you can see the new flat and all the work we have done on the kitchen since we moved in. We can eat at home and then go for a walk in the afternoon. It's going to be so good to catch up finally. I want to hear all about your new job. Our address is 52 Charles Road, but it's a bit difficult to find
because the house numbers are really stranger. If you turn left at the post office and keep going past the big white house on Charles Road, there's a small side street behind it with the houses 50 to 56 in. Don't ask me why the side street doesn't have a different name, but call me if you get lost and I will come and get you. Let me know if there's anything you don't like to eat. Really looking forward to seeing you. See you soon. Now look at the task 1 here. Match the pairs are here, but by print mistake that all the column A and B mingled here. First we discuss about that and find out the answers. आपण हे सुरुवातीला चर्चा करून इथे सोडूया. बघा, फर्स्ट नंबर 1, that sounds like. Number 2, there's anything you don't. Number 3, keep going past the. Number 4, house numbers are really. Number 5, call me if you. And number 6, looking forward to. हे जे मी आता पूर्ण वाचलेले जे नंबर्स आहेत 6, हे ए कॉलम मधले आहेत. आणि आता बी कॉलम मध्ये इथे काय दिले बघा. A, to eat. B, a good idea. C, get lost. D, seeing you. E, strange. आणि F, big white house. आता आपण याचे आन्सर्स पॅसेज मध्ये पाहूया. तुम्हाला इथे विचार करण्याची काहीच गरज नाही, कारण पॅसेज मध्ये ते आन्सर्स दिलेलेच आहेत. ते वाचले तुम्ही व्यवस्थित की लगेच समजतात. बघा, पहिलं काय आहे, म्हणजे इनकम्प्लीट सेंटेन्स आपण कम्प्लीट कसे करतो त्या टाइप मध्ये त्यांनी मॅच द पेअर्स दिलेत. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला लगेच उत्तर किंवा आन्सर लक्षात येणार आहे. बघा, दॅट साऊंड्स लाईक अ गुड आयडिया. इथे दिलेलं आहे ग्रेट आयडिया. ग्रेट म्हणजेच गुड याचा अर्थ. त्याच्यानंतर there's anything you don't. आन्सर काय येईल, कुठे आहे ते, there's anything you don't like. इथे दिले बघा, there's anything you don't like to eat. त्यानंतर थर्ड बघा, keep going past the. आता इथे सेंटेन्स दिलेला आहे बघा, keep going past the big white house. नंबर 4 बघा, house numbers are really. आता त्यांनी आपल्याला पुढचं कंप्लीट करायचं आहे. इथे दिलेलं आहे बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे इथे सेकंड पॅरा मधलं, द हाऊस नंबर्स आर रिअली स्ट्रेंज. त्यानंतर कॉल मी इफ यू. इथे दिलेला कॉल मी इफ यू गेट लॉस्ट. and next 6, looking forward to seeing you. म्हणजेच इथे दिलेलं आहे seeing you. म्हणजे हे तुम्हाला मॅच द पेअर्स लगेच लक्षात येतील. आता याच्यानंतर मी आन्सर्सचा तुम्हाला इथे फोटो दाखवते. Now look at the task 2. Task 2, state whether the sentences are true or false. Number 1, Samia and Gregor are going to meet on Saturday. आता याचा आन्सर काय येईल, सामिया आणि ग्रेगर हे जे होते ते दोघे सॅटरडेला भेटणार होते, तर बरोबर ट्रू. त्यानंतर बघा, ग्रेगर इज गोइंग टू मेक लंच. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे उत्तर आहे ते ट्रू सांगता येईल, कारण त्यांनी इथे प्रश्न विचारला बघा, लेट मी नो इफ देअर्स एनिथिंग यू डोंट लाईक टू ईट. म्हणजे सेकंड आन्सर सुद्धा ट्रू येईल. नंबर 3, they haven't seen each other for a long time. याचा आन्सर फॉल्स येईल, की हा जो आहे तो क्विक मेल केलेला आहे.
आणि त्यांनी असं सांगितलंय की आय वॉन्ट टू हिअर ऑल अबाउट युअर न्यू जॉब. म्हणजे थोडक्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला इथे फॉल्स सांगायला लागेल. आणि चौथं बघा, सामियाज लाईफ हॅजंट चेंज सिन्स दे लास्ट मीट. तिच्या जीवनामध्ये थोडासा बदल झालेला आहे. ती न्यू जॉब करते आणि त्या जॉब बद्दल ग्रेगरला काही थोडंसं ऐकायचं आहे. याच्यावरनं आपल्याला हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे हे समजते. आता नेक्स्ट इव्हॅल्युएशन पाहण्यापूर्वी या आन्सर्सचा एक मी फोटो इथे टाकते. Now let's see evaluation. Read aloud the passage from your textbook. Try to guess the meaning of difficult words. तुम्ही असाच एखादा पॅसेज तुमच्या टेक्स्ट बुक मधून घ्यायचा आहे, त्याचं रीडिंग लाऊडली करायचंय आणि त्याच्यामध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्याबद्दल त्यांची मीनिंग्स तुम्ही गेस करायचे आहेत. लास्ट पॉइंट बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न हाऊ टू अंडरस्टँड अ न्यू कन्सेप्ट थ्रू रीडिंग. म्हणजे वाचनाच्या माध्यमातून तुम्ही एखादी नवीन कल्पना कशी समजून घ्यावी हे या ऍक्टिव्हिटी मधून शिकलेले आहात.